गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। नवव्या अध्यायात सांगितलेली परमगुह्य अशी राजविद्या समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। राजविद्या राजगुह्य योग हा भगवद्गीतेतला 9वा अध्याय आपला सुरू झालेला आहे। भगवंत या ठिकाणी अर्जुनाला म्हणतायत की सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ असणारी, रहस्यमय असणारी, पवित्र असणारी आणि शुभफल देणारी अशी जी विद्या आहे ती मी तुझ्या समोर आज पूर्णपणे उघडी करून सांगत आहे, म्हणजे पूर्णपणे त्याचं निरूपण तुझ्या समोर करतो आहे। आता ही विद्या जी आहे ती विद्या अत्यंत विचार फलदायी अशी आमच्या समोर मांडलेली आहे। ह्या विद्येने आपल्याला भौतिक सोयी मिळवण्याचे किंवा वगैरे गोष्टी काही शक्य नाही, पण आत्मिक समाधान जे आहे आणि स्वस्वरूपाची ओळख आपल्याला जर करून घ्यायची असेल तर अध्यात्म विद्येशिवाय, ब्रह्मविद्येशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून ही विद्या जी आहे ती शिकण्याचा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। भगवंत म्हणतायत की अर्जुनाला कशासाठी त्यांनी ही विद्या सांगितलेली आहे, तर तो अत्यंत श्रद्धावान आहे, निर्मत्सरी आहे, भगवंताच्या आज्ञांचं पालन करणारा आहे, भगवंतावर वेदांवर श्रद्धा ठेवणारा आहे आणि ह्या त्याच्या अधिकारामुळे त्याच्याशी संवाद रूपाने ही विद्या भगवंत या ठिकाणी मांडत आहे। 3ऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवंत म्हणतात की जे अश्रद्धावान आहेत, ज्यांची वेदांवर, श्री गुरूंवर आणि भगवंतावर श्रद्धा नाही, असे जे आहेत त्यांना माझी प्राप्ती कधीच होऊ शकत नाही, म्हणजे भगवंताची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही। आणि भगवंताची प्राप्ती न झाल्यामुळे, भगवंताला न ओळखल्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये ते सतत त्या प्रवाहामध्ये वाहत राहतात। त्यानंतर 4थ्या ते 10व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी त्यांचा ऐश्वर्य योग सांगितलेला आहे, तोही आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे की मस्थानी सर्व भूतानी आणि नचमस्थानी भूतानी असे परस्पर विरोधी वाटणारे 2 वाक्य जे आहेत ते या ठिकाणी भगवंत बोलत आहेत। आणि भगवंत म्हणतात की माझ्या अधिष्ठानावर, माझ्या सत्तेवर हे संपूर्ण जगत भासमान होत चाललेलं आहे। माझ्याशिवाय ह्या जगताला दुसरी कुठलीही सत्ता नाही, पण ह्या जगतामध्ये माझ्या सत्तेवर ते भासत असलं तरी माझ्यामध्ये मात्र जग नावाची गोष्ट अजिबात नाही, कारण ती भासमान होणारी गोष्ट आहे आणि म्हणून ती माझ्या ठिकाणी नाही। माझ्या सत्तेवर भासते हे खरं आहे, पण माझ्या ठिकाणी मात्र कुठल्याही भूतांचा प्रवेश नाही। हे समजून घ्यायला जरा अवघड आहे, पण हाच भगवंताचा खरा ऐश्वर्य योग असं आहे। आणि भगवंत म्हणतात हे विलक्षण असणारं असं जे ऐश्वर्य आहे
ते जर तू जाणून घेतलंस आणि नुसतं जाणून घेऊन उपयोग नाही, तर ते जर तुझ्या आचरणामध्ये तुला उतरवता आलं तर युद्धासारखा असा जो महाप्रसंग तुझ्यावर सद्यस्थितीमध्ये आलेला आहे त्याला सुद्धा चोख उत्तर देऊन पोटातलं पाणी न हलता तुला अलिप्तपणाने हे कर्म करता येईल। असंग वृत्तीने तू याही परिस्थितीमध्ये जर विचारधन हे आतमध्ये साठवलेलं वेळी ते वापरण्याचा प्रयत्न करशील तर तुला नक्की असंग पुरुषाशी एकरूप होऊन तुझं कर्तव्य जे आहे ते पूर्णपणे पार पाडता येणार आहे। आपण मागच्या वेळेस 4 प्रकारचे संबंध पाहिलेले आहेत, संयोग संबंध, समवाय संबंध, तादात्म्य संबंध आणि आध्यासिक, आध्यात्मिक, काल्पनिक असं तिन्ही नावं एकाच संबंधाचे इथं आहेत। आणि असं जे संबंध आहे त्यामध्ये नंतर निश्चित केलं गेलेलं आहे शास्त्राद्वारे की या जगताचा आणि ब्रह्माचा, देहाचा आणि आत्म्याचा संबंध कसा आहे तर काल्पनिक आहे, आध्यासिक आहे आणि म्हणून त्या मध्ये जास्ती न गुंतता आपण आपले व्यवहार जरूर या जगतामध्ये शरीराच्या साह्याने करायचे आहेत, पण न गुंतता अलिप्तपणे साक्षी भावाने राहून आपल्याला या ठिकाणी आपला आनंद टिकवता नक्की येणार आहे। एक उदाहरण आपण त्यासाठी पाहिलं होतं ते म्हणजे बर्फ आणि पाणी, की बर्फाला पाण्याशिवाय दुसरी सत्ताच नाही, पण पाणी मात्र बर्फाशिवाय राहू शकतं। अगदी तसंच इकडं की जगताला भगवंताशिवाय म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरी सत्ताच नाही, पण जगताशिवाय ब्रह्म जे आहे ते अखंड असणारं असं तत्व आहे, जग मात्र भासमान होणारं आहे। आणि तुकाराम महाराजांचा अभंग कायमचा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की रज्जू सर्पापरी भासियले जगदंबर, की हे जग कशा पद्धतीने आपल्याला भासमान व्हायला लागलेलं आहे तर मंद अंधकारामध्ये पुरेसा प्रकाश त्याच्यावर नसल्यामुळे दोरीवर जसा बघणाऱ्याला सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे अज्ञानामुळे आत्मप्रकाशाची पूर्ण जाण नसल्यामुळे तुम्हाला आम्हाला आत्म्यावर देहाचा आणि ब्रह्मावर जगताचा भास सुरू झालेला आहे। आणि ह्या भासामध्ये जो अडकून पडतो त्याला भ्रमिष्ट असं म्हणतात। आणि तसं भ्रमिष्टपणा जर माझ्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये असेल तर ऐश्वर्य योग ऐकल्यानंतर तो आपल्या चित्तातून घालवून टाकण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात। अशी एक साधनेची छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येते। आता देहासह हे संपूर्ण जगत मिथ्या ठरवण्याची एवढी वैचारिक खटपट तुम्हाला आम्हाला का करावी लागते? त्याचं एक कारण आहे की जगतामध्ये जोपर्यंत आपण आसक्त आहोत, देहामध्ये जोपर्यंत आपली आसक्ती राहिलेली आहे, कुटुंबामध्ये आसक्ती राहिलेली आहे, तोपर्यंत दुःख जे आहे ते अनिवार्यपणाने तुम्हाला आम्हाला सतत काय करावं लागणार आहे तर सोसावं लागणार आहे। आणि तुम्हाला आम्हाला जर दुःख नको, सतत आनंद हवा आहे, सतत सुखरूपता जर अंतःकरणाला हवी असेल तर देहामध्ये आणि जगामध्ये आसक्त होऊन चालणार नाही। देह आणि जग कसं आहे हे समजून घेणं वारंवार असं आपल्याला शास्त्राद्वारे मांडणी करून ठेवलेली आहे की जगताविषयीची देहाविषयीची आसक्ती जेव्हा चित्तातून गळून पडेल त्यावेळेला आपल्या स्वरूपाची आपल्याला जाण येण्यामधला जो मोठा प्रतिबंध आहे, अडथळा आहे, जो आसक्तीचा आहे, तो गळून पडल्याशिवाय स्वस्वरूपाची जाण आपल्या ठिकाणी येऊ शकत नाही। आता एक उदाहरण या ठिकाणी भगवंतांनी अजून दिलेलं आहे की व्यापक आकाशामध्ये वायू ज्याप्रमाणे कायमचा असतो त्याप्रमाणे व्यापक ब्रह्मामध्ये ही जीवसृष्टी काही उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यापलेली आहे। आता वायूचे कितीही जरी वादळात निर्माण झाले किंवा झुळकीत निर्माण झाला तो वायू, तरी आकाशाला त्याचा जसाही किंचितही स्पर्श होत नाही, तसं या जगतामध्ये घडलेल्या घडामोडीचा, देहामध्ये घडलेल्या घडामोडीचा, प्रपंचामध्ये घडलेल्या घडामोडीचा आत्मरूप मीच्या ठिकाणी यत्किंचितही संबंध नाही, पण तो संबंध आम्ही मानतो आणि आपल्यावर आपण ते सगळं ओढून घेतो। त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात, खऱ्यावरी खोटे चवताळले। खऱ्या आत्मरूप मीवर
हा खोटा आभासिक मी जो आहे तो चवताळल्यासारखा जणू त्या ठिकाणी वागणूक करतो आणि तेच माझं स्वरूप आहे असं ज्या वेळेला आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण होतो त्यावेळेला हे सगळे सुखदुःखाचे जे अनुभव आहे ते तुमच्या आमच्याला सातत्याने वाटायला येतात. मग आता हे सगळं समजून घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात सुखदुःखाचे अनुभव येणारच नाहीत का? तर सुखदुःखाचे तरंग जे आहेत ते अंतःकरणावर नक्की उमटणार आहेत, पण ऐश्वर्य योग व्यवस्थित समजून घेतला तर ह्या तरंगांचं रूपांतर लाटांमध्ये होणार नाही आणि सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, ही जी साधना आम्हाला सांगितलेली आहे ती आपल्याला आपल्या ठिकाणी नक्की करता येणार आहे. या ठिकाणी भगवंत बोलत आहेत अर्जुनाशी की हे सर्वस्व आमुचे गूढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. की हे तत्वज्ञान जे आहे ते ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर पूर्णपणे उलगडलेलं आहे, पण अनुभव जो आहे तो ग्रंथामध्ये नाही तर आपल्या हृदयात आहे. आणि म्हणून इंद्रियांचे कवाड लावून म्हणजे इंद्रियांना बहिर्मुख न होऊ देता जर तू या ऐश्वर्य योगाचा सातत्याने आतमध्ये विचार करत राहशील तर ऐश्वर्य योग म्हणजे काय ह्याचा तुला प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. पण त्यासाठी काय सांगितलेली आहे अट? तर आता इंद्रिया देऊनी कवाड, की इंद्रियांचे दरवाजे बंद करून म्हणजे शमदमाचा अभ्यास करून आतल्या आत जर तू या विचारांचा सातत्याने परामर्श घेशील, चिंतन करशील, मननशील राहशील तर हे ऐकलेलं जे शब्दज्ञान आहे त्याचं रूपांतर तुझ्या हृदयामध्ये अनुभव ज्ञानामध्ये व्हायला अजिबात हरकत नाही. एक उदाहरण दिलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी इथं की हा दंश जव नये हाता तव माझे साचोकार पण पार्था न सापडेगा सर्वथा जेवी तुशी कणू. की जोपर्यंत एखादा सर्प एखाद्या व्यक्तीला चावलेला असेल तर तो चावल्यानंतर त्याचं जे विष आहे ते संपूर्ण त्याच्या अंगामध्ये भराभर भराभर असं भिनत जातं, चढत जातं. आता इथं सर्पाचं जरी उदाहरण दिलेलं असलं तरी दृष्टांतात सांगितलेलं काय आहे, तो चावल्या चावल्या त्याच्या अंगभर ते जे विष आहे ते भराभर चढत जातं. तसं इथं भगवंतांनी सांगितलेलं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामृताचं आपल्या कानावर ज्या क्षणी ते ज्ञानामृताचे शब्द पडतात त्या क्षणी आपल्या सर्वांगभर ते चढत जावे. म्हणजे आतमध्ये आपल्याला परिपूर्णतेने त्याचं जी समज आहे, उमज आहे ती यायला पाहिजे आणि विवेकाचे डोळे जे आहेत ते सर्वांगभर आपले पसरले गेले पाहिजेत. आणि जोपर्यंत असं होत नाही म्हणजे जोपर्यंत विष भिणत नाही सर्वांगभर तोपर्यंत त्या गृहस्थाला मृत्यू येत नाही. तसं इकडं आपल्या समोर मांडणे की जोपर्यंत हे तत्वज्ञान अंगी मुरत नाही, आचरणामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष असा ऐश्वर्य योगाचा जो अनुभव आहे तो येणे कदापिही शक्य नाही. आणि म्हणून काय करायचं आहे तर संपूर्ण लक्ष जे आहे ते ह्या तत्वज्ञानाकडे केंद्रित करून ऐकलेलं तत्वज्ञान माझ्या आचरणामध्ये मला कशा पद्धतीने उतरवता येऊ शकतं याचं सतत मनन आणि चिंतन साधकांनी आपल्या ठिकाणी करायला पाहिजे. नंतर इथं म्हटलेलं आहे खूप सुंदर असं एक वाक्य डॉक्टर काकांचं या ऐश्वर्य योगा संबंधीचं आहे की हे सगळं समजून घेतलं आपण की जग कसं आहे, देह कसा आहे. तर जग आभासिक आहे आणि शरीर जे आहे ते तुमचं आमचं मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे आधी नव्हतं, नंतरही राहणार नाही, मध्ये आधे काही काल ते भासमान व्हायला लागलेलं आहे म्हणजे ते अनित्य आहे, म्हणजे ते अनिर्वचनीय आहे. आणि असं जे अनिर्वचनीय मिथ्या असणारं जे शरीर आहे ते शरीर या जगतामध्ये काही काळपर्यंत काय करणार आहे तर कार्यरत राहणार आहे. पण मिथ्या शरीराने आभासिक जगामध्ये अनासक्त वृत्तीने राहण्याची कला जी आहे ती या ऐश्वर्य योगाच्या चिंतनातून तुम्हाला आम्हाला साधून घ्यायची आहे. आणि ही कला साधल्यानंतर जीवनमुक्तीचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला सातत्याने आतमध्ये प्रत्यक्ष अनुभवाला येईल. आणि त्या अनुभवासाठी म्हणून हा ऐश्वर्य योग जो आहे तो तुमच्या आमच्या समोर भगवंतांनी मांडलेला आहे.
की मूळचे तुम्ही आम्ही जे आहोत ते आत्मरूप जो मी आहे तो ह्या खरोखरी सर्व घटनांपासून अलिप्त आहे आणि असा अलिप्त असणारा जो मी आहे तो सुखदुःख रहित असून आनंद घन आहे आणि जो अलिप्त राहू शकत नाही, जो या सर्व घटनांमध्ये लिप्त होतो, तो जीवात्मा मात्र काय होतो तर सतत सुख आणि दुःख भोगत राहतो. मग सगळ्या सुख दुःखातून बाजूला होऊन मला आनंद स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर या सर्व घटनांकडे त्या माझ्या ठिकाणी घडल्या असं न पाहता आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही. छान पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. एक तर आत्मरूपीवर काहीही घडलेलं नाही म्हणजे अजातवाद जो आहे तो आपल्याला समजून या ठिकाणी आचरणात उतरवता येतो. किंवा दुसरा एक भाग आहे की जे काय तुम्हाला आम्हाला भासमान व्हायला लागलेलं आहे, सुखदुःखात्मक जे द्वंद्व तुम्हाला आम्हाला भासत आहेत ती कशी आहेत तर रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर, याप्रमाणे विवर्तवाद सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणता येतो. या कुठल्याही पद्धतीने आपण विचार केला तरी चालू शकेल या दोन्ही पद्धती प्रमाणे, पण कसंही करून ह्या जगतापासून त्यात घडणाऱ्या घटनांपासून अलिप्ततेने साक्षी भावानी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला की चित्ताचा जो आनंद आहे तो अखंड टिकून राहू शकतो. आणि तेवढ्यासाठी एवढं सगळं विचारधन जे आहे ते भगवंतांनी या ठिकाणी पूर्णपणे अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्या समोर स्पष्टीकरण देऊन मांडलेलं आहे. आता त्यानंतर भगवंतांनी 9 ते 11 या श्लोकांमध्ये आपल्या समोर श्रीकृष्णाने त्याचं ईश्वर स्वरूप असणारं जे तत्व आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. नचमाम तानी कर्मानी निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. 9, 10 आणि 11 या 3 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मी ईश्वर रूपाने ह्या जगताचं उत्पत्ती स्थिती लयाचं कार्य करतो. आता ईश्वर नावाचं तत्व एकच आहे, सगुण निराकार असं जे ईश्वर नावाचं तत्व आहे ते पूर्णपणे एकच आहे. पण ज्या वेळेला हे ईश्वर नावाचं तत्व मायेचा अंगीकार करून जगत निर्मितीचं कार्य करतं त्यावेळेला त्याला आपण ब्रह्मदेव असं म्हणतो. स्थितीचं कार्य करतं त्यावेळेला त्याला विष्णू असं नाव दिलं जातं आणि लयाचं कार्य करतं त्यावेळेला त्याला महेश किंवा शिव असं नाव दिलं जातं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 जरी देवता तुमच्या आमच्या समोर उत्पत्ती स्थिती लयाच्या मांडलेल्या असल्या तरी या तिघांचं मूळ जे आहे ते एकच आहे आणि ते ईश्वर नावाचं तत्व आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात की तो ईश्वर जो आहे तो मीच स्वतः आहे. आणि हे सगळं कार्य करत असताना उत्पत्तीचं, स्थितीचं आणि लयाचं हे तिन्हीही कार्य करत असताना ते जरी माझ्याकडून होताना दिसत असले तरी सुद्धा ह्या कर्मांनी मी अजिबात बांधला गेलेला नाही. आता जीव जो आहे तो छोट्या छोट्या कर्मांनी बांधला जातो कारण तो जीव भावातून कर्म करतो आणि ईश्वराकडून एवढे भव्य दिव्य कर्म सृष्टीच्या उलाढाली जरी घडताना दिसत असल्या तरी तो मात्र लिप्त होत नाही. ह्याचं कारण काय आहे तर जीव जो आहे तो देहामध्ये जगामध्ये आसक्त आहे आणि ईश्वर जो आहे तो सृष्टी निर्मितीचं, स्थितीचं आणि लयाचं कार्य करत असून सुद्धा हे माझ्यामुळे घडलं असं त्याच्या ठिकाणी जीवभाव नावाची गोष्ट अजिबात नाही, तर तो नित्यमुक्त आहे. जीवबद्ध आहे, ईश्वर जो आहे तो नित्यमुक्त आहे आणि ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते बंध मोक्षातीत आहे. आणि तुमचं आमचं जे मूळचं स्वरूप आहे ते ब्रह्म आहे असं आपल्याला सातत्याने सांगितलं जातं. म्हणजे बंध मोक्षातीत असे आपण जे आहोत ते सद्यस्थितीमध्ये मात्र छान एक गीत आपल्याला आठवतं या ठिकाणी, काय होतास तू काय झालास तू, की शास्त्राद्वारे ज्या वेळेला आपण जीव ब्रह्मरूप आहे असं ऐकतो आणि त्या ब्रह्माचं हे सगळं ऐश्वर्य ज्या वेळेला आपल्या समोर या ठिकाणी शास्त्राद्वारे मांडलं जातं त्यावेळेला मूळचा मी कसा होतो आणि आता सद्य स्थितीमध्ये मात्र माझी काय दशा झालेली आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि अशी आपल्या जीवनाची दशा होऊ नये असं वाटत असेल तर भगवंताचं सर्व तऱ्हेचं स्वरूप जे आहे ते समजून घेतलं पाहिजे.
मग इथं भगवंत म्हणतात की या सृष्टीमध्ये दिसणारी चर आणि अचर, जड आणि चेतन अशी सगळी जी सृष्टी आहे ती सगळी सृष्टी माझी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या द्वारे पूर्णपणे काय चाललेली आहे तर घडत चाललेली आहे. पण त्या प्रकृतीला सत्ता कोणाची आहे तर ब्रह्माची सत्ता या ठिकाणी सांगितलेली आहे. या सृष्टीची निर्मिती भगवंताने केली हा त्याच्यावरचा वास्तविक पाहता काय आहे तर अध्यारोप आहे. मग अध्यारोपाची एकदा मांडणी करतात आणि एकदा अपवादाची मांडणी करतात, असं शास्त्रकार का बरं करत राहतात. तर लक्षात घ्यायचंय की एकाएकी जर आपल्याला सांगितलं की ही सृष्टी मुळातच झालेली नाही तर सृष्टी सत्य वाटणाऱ्या तुम्हा आम्हाला ती झालेलीच नाही हे पटणार कसं काय आहे. मग ती झालेली वाटते आहे ना, मग बाबा ती ईश्वरापासून झालेली आहे. मग ईश्वरापासून ती कशी झालेली आहे अशी अध्यारोपाची मांडणी जी आहे ती सुरुवातीला करतात. पण हा अध्यारोप म्हणजे किंवा ईश्वर नावाचं तत्व म्हणजे नेमकं काय आहे तर बीजगणित सोडवताना ज्याप्रमाणे क्ष गृहीत धरलं जातं आणि मग त्या गणिताची पूर्ण रीतसर मांडणी केली जाते आणि उत्तर आल्यानंतर त्या क्षचं काहीही काम राहत नाही, त्या पद्धतीने इकडं सुद्धा की ईश्वर जगतामधली जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत आम्हाला ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते गृहीतही धरायचं आहे आणि त्याच्या आज्ञा सुद्धा पालन करायच्या आहेत. मुंडक उपनिषदामध्ये आपल्या समोर एक श्रुती मांडलेली आहे की एकाच फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत, द्वा सुपर्णा सयुजा सखया या पद्धतीची ती श्रुती आपल्या समोर आहे की एकाच फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत. आता ब्रह्मांड नावाचा एक मोठा वृक्ष समजा आहे आणि त्याच्या फांदीवर एक ईश्वर नावाचं आणि एक जीव नावाचं असे दोन पक्षी बसलेले आहेत. त्यातला जीव जो आहे तो सुखदुःखांचा भोग घेतो आणि ईश्वर नावाचा जो दुसरा पक्षी सांगितलेला आहे तो मात्र या फलांकडे साक्षी भावाने बघत राहतो. दुसरं एक की आपल्या एकाच देहाच्या ठिकाणी एक कूटस्थ चैतन्य म्हणून आहे आणि दुसरं जीव चैतन्य म्हणून म्हणजे चिदाभास एक आहे. तर चिदाभास जो आहे तो सुख दुःख भोगतो आणि कूटस्थ चैतन्य जे आहे ते साक्षीत्वाने त्या ठिकाणी नुसतं असतं. आता साक्षी म्हणजे नेमकं काय आहे तर घटनेमध्ये जो सामील नाही पण घटना ज्यांनी पाहिलेली आहे या पद्धतीने साक्षी हा शब्द आपल्याला लक्षात घेता येतो. तर भगवंत जो आहे तो या जीवसृष्टीचं आणि संपूर्ण जगताचं काय करतो तर साक्षी भावाने नियमन करणारा आहे आणि म्हणून तो नित्यमुक्त आहे. साक्षी भावाने राहतो, अलिप्त राहतो, असंग राहतो, म्हणून ईश्वर जो आहे तो नित्यमुक्त आहे. मग आता मला ईश्वराची उपासना करायची म्हणजे नेमकं काय करायचंय हो. गणपती बसला तेव्हा मोदक केले, जास्वंदांचे फुलं आणले, त्याचा हार घातला, दुर्वा घातल्या, ह्या पद्धतीची उपासना आपल्याला अतिशय सोपी वाटते. पण असंग वृत्तीने जो ईश्वर राहतो तर जीवानी सुद्धा त्याच पद्धतीने राहण्याचा अभ्यास करणे ही त्याची एक प्रकारची उपासना आहे. पण ही उपासना करायला तुम्हाला आम्हाला मात्र अत्यंत कठीण जातं आणि ही कठीण उपासना सोपी करून घेतल्याशिवाय तर तुम्हाला आम्हाला आपल्या खऱ्या स्वरूपाशी एकरूपता साधता येणार नाही. आणि म्हणून त्या ईश्वर तत्वाची उपासना करायची म्हणजे काय करायचं तर या श्रुतीने ज्याप्रमाणे सांगितलं की ईश्वर साक्षी भावाने नियमन करतो त्याप्रमाणे माझ्या प्रपंचाचं मी साक्षी भावाने नियमन करायचं. आता बोलणं अतिशय सोपं आहे, प्रत्यक्षात आचरणात उतरवणं जे आहे त्या ठिकाणी मात्र तुमची आमची खूप गडबड होते. आता गडबड कसे होते जोपर्यंत मी जीव भावात आहे तोपर्यंत मान सन्मान अपमान या सगळ्या कल्पना माझ्या मनामध्ये दृढ झालेल्या असतात. त्यामुळे थोडाही कोणी जर अपमानास्पद आम्हाला वागणूक दिली तर लगेच आमचा तिळपापड होतो. म्हणजेच ऐश्वर्य योगापासून तुम्ही आम्ही ढळलेले असतो. आता शब्द कुठं पोचतात, शब्द पोचण्याची मर्यादा जी आहे ती जास्तीत जास्त अंतःकरणापर्यंत पोचतात. आता अंतःकरणच मुळात जर माईक आहे, भासमान आहे तर त्या अंतःकरणापर्यंत पोचलेले जे शब्द आहेत ते सत्य कसे असणार आहेत, कारण शब्द हे सुद्धा आकाशाचा गुण आहे असं सांगितलेलं आहे.
आणि मग आकाश जर पंचमहाभूतापैकी एक आहे, पंचमहाभूत ही जर सगळी मिथ्या आहेत, तर त्याचे गुण सुद्धा कसे असणार आहे, तर मिथ्याच आहेत। मग ते शब्द फक्त अंतःकरणापर्यंत पोहोचतात। अंतःकरणाच्या आत व्यापून असणारं जे चैतन्य आहे त्याला त्या शब्दांचा स्पर्श सुद्धा होत नाही। म्हणून निंदेचे शब्द किंवा स्तुतीचे शब्द जे आहेत ते मी या जगात असेपर्यंत जगाकडनं कधीतरी माझ्या वाट्याला नक्कीच येणार आहेत, पण त्या ठिकाणी ते जर ताबडतोब झटकून देता आले म्हणजे निंदेतही रमायचं नाही आणि स्तुतीमध्ये सुद्धा रमायचं नाही, हे जर मला साधलं तर ऐश्वर्य योग जो आहे तो मला कळलेला आहे। आणि हे जर मला साधलं नाही आणि क्षणाक्षणाला जर माझे तिळपापड होत असतील तर मात्र मला तत्वज्ञान आतमध्ये काय झालेलं नाही, शब्दांनी कळलेलं आहे, पण आतमध्ये उतरवून त्याचा अनुभव घेण्याचा अधिकार जो आहे तो अजून मला कमावला पाहिजे। हे तुम्ही आम्ही छान लक्षात घेण्याची गरज आहे। 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की माझी अवज्ञा करणाऱ्यांची स्थिती काय होते। आता एक पाहिलं अश्रद्ध माणसाची स्थिती काय होते, तर ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत अडकत राहतात आणि भगवंताचं स्वरूप कधीही जाणू शकत नाही। पण आता हे भगवंताची अवज्ञा करणारे म्हणजे सर्वत्र सदा समत्वाने मीच व्यापून आहे, या संपूर्ण जगताचं उत्पत्ती स्थिती लय हे तिन्ही कार्य करण्याचं सामर्थ्य जे आहे ते फक्त माझ्या ठिकाणी आहे असं ज्या वेळेला भगवंत आपल्याला समजून सांगतात त्यावेळेला त्या भगवंताचं म्हणणं अमान्य केलं आणि तो भगवंत नाहीच असं जर मी ठरवलेलं असेल म्हणजे निरीश्वरवाद जर माझ्या ठिकाणी रुजलेला असेल तर त्याचं फळ काय आहे, जे ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही त्यांची काय दशा होते ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की असे जे भ्रष्ट बुद्धीचे लोक आहेत की वास्तविक पाहता इतक्या नियमाने या सृष्टीचं सगळं गोष्टी चाललेल्या तुम्हाला आम्हाला दिसत आहेत की सूर्य उगवतो मावळतो, सर्वांना प्रकाश देण्याचं काम त्याला दिलेलं आहे, तो ते मुकाट्याने करत राहतो। चंद्राकडे काही काम नेमलेलं आहे ते तो मुकाट्याने करतो, अग्नीचं काम करतो, वायूचं काम करतो। त्यानंतर ऋतुचक्र जे आहे ते अत्यंत नियमाने चाललेलं दिसत आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी या जगतामध्ये नियमाने चाललेल्या दिसत असताना सुद्धा ते चेतन तत्व एक ईश्वर नावाचं तत्व आहे हे ज्याला मान्य होत नाही, म्हणजे जो निरीश्वरवादी होऊन राहतो, ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही, त्याच्या ठिकाणी आपल्याला कोणी शास्ता नाही, मी कसाही वागलो तरी सुद्धा चालण्यासारखं आहे। अशा तऱ्हेचा तमोगुण रजोगुण जो आहे तो खूप वरचढ होतो आणि मग त्याची दशा काय होते तर ते स्वैराचारी होतात। 3 प्रकारच्या प्रकृतीच्या हे लोक जे आहेत ते अधीन होऊन राहतात, जे ईश्वरत्व मान्य करत नाही ते 3 प्रकृतीच्या अधीन होतात। म्हणजे त्या 3 प्रकृती आता कुठल्या आहेत तर इथंच दिलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये, राक्षसी, आसुरी आणि मोहिनी अशा 3 प्रकारच्या प्रकृतीच्या त्या अधीन होतात। आता राक्षसी प्रकृतीच्या अधीन होऊन राहणारे जे लोक आहेत दिसतात नरदेहात असलेलेच असतात, नरदेहातच, पण वृत्तीने मात्र ते पूर्णपणे बहेकलेले असतात। भूतमात्रांचा द्वेष करणे आणि भूतांची हिंसा करणे हे एकच काम जणू काय भगवंताने आपल्याकडे सोपवले। आता ते भगवंत मानतच नाही, पण त्यांच्या ठिकाणी उफाळलेला जो तमोगुण आणि रजोगुण आहे त्या गुणांमुळे त्यांना असं वाटतं की सर्व भूतमात्रांचा ते सतत द्वेष करत राहतात आणि हिंसा करण्याचं जे काम आहे ते करत राहतात। मग सुपारी दुसरं कोणीतरी देतं, पण हिंसा करण्याचं काम जे आहे ते मात्र हे मनावर घेऊन करत राहतात। त्याला राक्षसी प्रकृती असं म्हटलेलं आहे की कोणीच मला पाहणारा नाही, मी काय कृत्य करतो त्याचं फळ काय आहे याविषयीचा कुठलाही विचार यांच्या मनामध्ये नसतो, तर केवळ पैसा पाहिजे आहे आणि त्या पैशासाठी वाटेल ते अघोरी कर्म करायला सुद्धा यांची तयारी असते। त्याला राक्षसी प्रकृती असं म्हटलेलं आहे। दुसरी जी सांगितलेली आहे ती आसुरी प्रकृती। आता असु शब्दाचा एक अर्थ आहे शरीर आणि शरीरात रमणारे त्याला असुर असं म्हणतात। पहा आता ज्यांच्या ठिकाणी शरीराविषयीची आसक्ती खूप आहे, मग आता
स्वतःला खूप देवभक्त जरी ते समजत असले तरी त्यांची प्रकृती आतली कुठली आहे तर आसुरी प्रकृती आहे. आणि त्यामुळे काय आहे तर शास्त्र निषिद्ध भोगामध्ये सतत आसक्त राहणे. म्हणजे शास्त्राने जे विधी आणि निषेध आम्हाला घालून दिलेले आहेत त्यातले विधी जे आहेत ते चित्तातून धुडकावून लावणे आणि निषेधात्मक गोष्टीकडे सतत काय होत राहणे तर त्यांचं मन त्या ठिकाणी धावत जातं. जे करू नका सांगितलेलं आहे तेच करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. ह्यानी काय होतं त्याने काय होतं कोण बघणार आहे हे असंही असलं तरी काही होत नाही या पद्धतीने ते म्हणत राहतात आणि त्या आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या भोगासक्तीमध्ये पूर्णपणे आसक्त होऊन राहिलेले असतात. परधन परस्त्री मद्य मांस ह्यामध्ये रंगणं आणि ह्यालाच प्रतिष्ठा समजणे या पद्धतीचं जीवन जे आहे ते हे लोक अंगीकारतात. आता इथं आपल्या समोर आहे परधन परस्त्री मद्य मांस. आता ह्यांच्या अधीन झालेले जे कोणी आपल्याला दिसतात ते ह्या जगतामध्ये खरंच कोणावर उपकार करणारे आहेत का तर स्वतःवरच जर ते उपकार करू शकत नाही तर इतरांवर काय करू शकणार आहेत. मग ते स्वतःचं कुटुंबही नासवतात आणि इतरांच्या कुटुंबाला सुद्धा घातकच होतात. म्हणून यांची क्रिया जे राक्षसी प्रकृतीचे आहेत किंवा आसुरी प्रकृतीचे आहेत त्यांच्याकडून घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या पूर्णपणे समाजाला त्रास देणाऱ्याच घडत राहतात. तिसरी प्रकृती सांगितलेली आहे मोहिनी प्रकृती. त्यामध्ये बंध मोक्ष धर्म अधर्म व्यावहारिक कार्य किंवा अकार्य हे काहीच न कळणं म्हणजे जडबुद्धीचे. आम्हाला काही माहिती नाही असं आहे तसं आम्ही राहणार ह्या पद्धतीने माहिती करून घेण्याची सुद्धा त्यांच्या ठिकाणी इच्छा नाही. मी आणि माझेचा मोह ज्यांच्या चित्तामध्ये अपरंपार दाटलेला आहे ते मोहिनी प्रकृतीचे असतात. बंध म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय समर्थांनी जे 4 प्रकार आपल्या समोर माणसांचे ठेवलेले आहेत बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध त्यातले बद्धाचं जे वर्णन आहे ते सगळं मोहिनी प्रकृतीच्या असणाऱ्या लोकांचं आहे की ते स्वतःमध्येच पूर्णपणे गुरफटलेले असतात आणि काही जाणून घेण्याची सुद्धा त्यांच्या ठिकाणी इच्छा नसते की बंध म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय. मग असे जे लोक आहेत ते त्यांच्या आशा कर्मे व ज्ञान सफळ होत नाही जे यामध्ये अडकलेले असतात. आता हे लोक सुद्धा भरपूर तपश्चर्या करणारे दिसतात. आपण जर देवी भागवत कधी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते सुद्धा भरपूर उपासना करताना आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी अघोर तपश्चर्या त्यांनी केलेल्या असतात. पण ह्या सगळ्या तपश्चर्या ज्या आहेत त्या तपश्चर्याचं फळ फक्त मी आणि माझं ह्याच्या मागे ते धावत असतं. त्यातून त्यांना जगताचं कल्याण वगैरे काहीही करायचं नसतं. तर मला सत्ता मिळू दे मला संपत्ती मिळू दे सार्वभौम जे साम्राज्य आहे ते माझंच असू दे या पद्धतीने राज्य मिळावं संपत्ती मिळवावी सर्व भोग मिळावेत म्हणून यांच्या सगळ्या उपासना चाललेल्या असतात आणि म्हणून त्यांना कधीही समाधान नावाची गोष्ट प्राप्त होत नाही. मग भगवंताचं एवढं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे की अशा पद्धतीच्या उपासना करून सुद्धा त्यांना काय मिळत नाही तर समाधान नावाची गोष्ट कधीही मिळत नाही. आणि आता त्याच्या बरोबर विरुद्ध असणारे जे साधक आहेत त्यांचं 13 ते 15 या श्लोकामध्ये आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. आता हे साधक असणारे लोक कसे आहेत तर दैवी प्रकृतीनुसार साधना करणारे महात्मे असं या ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता भगवद्गीतेमध्ये 16वा अध्याय आपल्या समोर आहे. त्यामध्ये आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती अशा 2 संपत्तीचं वर्णन आपल्याला त्यावेळेला त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आता दैवी गुण संपदेने युक्त असणारे जे साधक आहेत ते कसे असतात तर थोर महात्मे असतात. आता हे सगळे जीवात्मेच आहेत पण यांच्यामध्ये सुद्धा अत्यंत कनिष्ठ असणारे आणि अत्यंत श्रेष्ठ असणारे असे कोण आहेत या 3 प्रकारचे जे राक्षसी प्रकृती आसुरी प्रकृती आणि मोहिनी प्रकृतीच्या अधीन होऊन आपले जीवन व्यतीत करतात ते अत्यंत कनिष्ठ असणारे जीवात्मे आहेत. आत्ता नरदेहात आलेले असले तरी इथं केलेल्या त्यांच्या या सगळ्या चुकीच्या कर्मांमुळे ते नंतर कुठल्या गतीला जातील हे सांगता येत नाही. अगदी दगड योनीपर्यंत
पाषाण योनीपर्यंत त्यांची अधोगती होऊ शकते, तिर्यक योनीमध्ये ते जाऊ शकतात. पण दैवी गुणसंपदा ज्यांनी अंगीकारलेली आहे किंवा ज्यांना स्वभावतःच लाभलेली आहे असे थोर महात्मे जे आहेत ते कसे असतात, तर ते ईश्वराला पूर्णपणे मानतात. या सर्व भूतांचं म्हणजे सर्व जीवात्म्यांचं मूळ असं तत्व काय आहे, तर ईश्वर नावाचं तत्व जे आहे ते या सर्वांमध्ये व्यापून असलेलं आहे. त्याच्या सत्तेवर हे सगळे जण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि अनुभवाला येत आहेत आणि म्हणून अनन्य भावाने त्यांचं भजन ते करतात. आता दैवी गुणसंपदा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतो तो अर्जुन नाही तर मारुती. काय आहे त्यांच्याजवळ, तर भगवंताच्या ठिकाणी अनन्य शरणता आहे. भगवंत जी जी आज्ञा करतात ते पालन करण्याचं त्यांनी जणू काही व्रत घेतलेलं आहे. अखंड भगवंताचं त्यांच्या ठिकाणी अनुसंधान आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन हळूहळू अद्वैतावर आरूढ होण्याचा काय आहे त्यांच्याजवळ, तर त्या ठिकाणी त्यांना ते भाग्य लाभलेलं आहे. भगवंताची अभेद भावाने उपासना करण्यासाठी जे शुद्ध पुण्य लागतं ते सगळं शुद्ध पुण्य जे आहे ते असे थोर महात्मे जे आहेत त्यांच्या ठिकाणी सहजच पूर्णपणे त्यांना लाभलेलं असतं. आता कोणाच्या ठिकाणी हे सहजपणे लाभणार आहे, तर अनेक जन्मांपासून ज्यांनी भगवंताची निष्काम उपासना केलेली आहे त्यांच्या ठिकाणी हे पुण्य जे आहे ते साठत जातं आणि त्या शुद्ध पुण्यामुळे भगवंताच्या भेटीची किंवा भगवंताला जाणून घेण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची जी तळमळ आहे ती त्यांच्या चित्तामध्ये भरपूर काय झालेली असते, तर वाढीस लागलेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, की असं त्यांच्यासाठी विमान आलेलं आहे, भगवंतानी त्यांना घेऊन जाण्यासाठी विमान पाठवलेलं आहे. हे भाग्य त्यांना का लाभलं, किंवा प्राप्त परिस्थितीमध्ये प्रारब्धामुळे अनेक त्यांच्यावर संकट आलेली असताना सुद्धा, खाण्याची मारामार असताना सुद्धा भगवंताविषयीचा भाव त्यांचा यत्किंचितही ढळला नाही. या मागे काय कारण असेल, पुण्य जे आहे ते त्यांच्या पाठीशी असल्यामुळे कशाही परिस्थितीमध्ये ईश्वराचं अनुसंधान जे आहे ते अनुसंधान यत्किंचित सुद्धा त्यांचं ढळत नव्हतं आणि त्यामुळे ते काय झालेले आहेत, तर भगवत रूप झालेले आहेत, भगवंताशी ऐक्य पावलेले आहेत आणि त्यांच्या या साधना पद्धतीमध्ये म्हणजे संपूर्ण जीवन जगत असताना मुख्यत्वाने परमेश्वराची भेट हे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि जाता जाता ते बाकीचे कर्तव्य करत असतात. पण तुम्ही आम्ही जे प्रापंचिक माणसं आहोत ते बरोबर ह्या विरुद्ध वागत असतो. जमलं तर जमलं, भेटला तर भेटला, सगळा प्रपंच व्यवस्थित चालला आणि करता आला तर उर्वरित आयुष्यामध्ये जर काही प्रयत्न करायचे असतील तर त्या भगवंतासाठी करू. म्हणून आपण भगवंताविषयीचा विचार किंवा पूर्णपणे त्याला वाहून घेण्याचा जो विचार आहे तो 60 नंतर करू म्हणतो. पण आता 60 नंतर जर व्यवहारातलंच काही आपल्याला आठवत नसेल तर ज्या भगवंताचं चिंतन आधी कधीच केलेलं नाही किंवा कधीच ऐकलेलं नाही त्या भगवंताविषयीचे विचार अंतःकरणामध्ये रुजणार कसे काय आहेत. नंतर कितीही श्रवण करायला गेलो तरी श्रवण शक्ती जी आमची आहे ती कमी झालेली असते, डोळ्यांनी वाचण्याची शक्ती जी आहे ती कमी झालेली असते, मांडी घालून श्रवणासाठी जे बसायचं असतं ते गुडघ्यांचे हालचाली जे आहेत त्या मंदावलेल्या असतात. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही देवधर्म करायला जाऊ त्यावेळेला ते कितपत साध्य होणार आहे. आणि म्हणून काळकाम वेगाचं गणित जे आहे ते साधकांनी आपल्या ठिकाणी जरूर करण्याचा प्रयत्न करावा, की कितव्या वर्षापासून मी हे करायला सुरुवात केलेली आहे, किती वर्षापर्यंत माझ्या हातात काळ आहे, खरं तर हा काळ किती वर्षे आम्हाला साथ देणार आहे ते कोणालाही कधीही कळलेलं नसतं. आणि तरी सुद्धा प्रत्येक जण स्वतःला चिरंजीव समजून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण असे जे थोर महात्मे आहे त्यांचं ध्येय ठरलेलं आहे ते म्हणजे भगवत प्राप्ती आणि जीव ब्रह्म ऐक्य. भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर भगवत प्राप्ती आणि ज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर जीव ब्रह्म ऐक्य हे ध्येय त्यांचं ठरलेलं असल्यामुळे अखंड भगवंताची कीर्ती गाणे, भगवंताविषयी ऐकणे म्हणजे नवविधा भक्तीच्या
आधाराने हे आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते जगण्याचा प्रयत्न करत असतात आणि येन केन प्रकारेनं आपलं चित्त जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात. देवाच्या अनुसंधानात राहण्या इतका आनंद दुसरा कुठलाही नाही असं यांच्या चित्ताला पूर्णपणे पटलेलं असतं. आता ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचं वर्णन केलेलं आहे की असे जे दैवी गुणसंपदेचे साधक असतात त्यांचं ठिकाणी काय त्यांचं जीवन पद्धती आहे तर कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते एक तर नामामध्ये रंगतात. बरं, ते नामामध्ये रंगत असताना नुसतंच वैखरी वाणीने नाम घेतात आणि थांबतात असं आहे का? तर प्रत्येक भगवंताच्या नामाचा विचार करतात, आत्मचर्चा करतात, त्या भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करतात, साधू संतांची भेट घेतात, त्यांच्या चरणी राहून शास्त्र जे आहे ते पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर काका 3 शब्द आपल्या समोर ठेवतात: शास्त्राभिमुख, जीवनाभिमुख आणि साधनाभिमुख. की आधी शास्त्र समजून घ्या, मग ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा आणि सतत भगवंताशी ऐक्य साधण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही आम्ही केला पाहिजे. आता जगामध्ये अनेक जाती जमातीचे लोक आहेत. व्यावहारिक सत्तेमध्ये या सर्व जाती वगैरे असल्या तरी परमार्थामध्ये मात्र एका भगवंताशिवाय, एका चैतन्याशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून कुठल्याही जातीचा जरी कोणी समोर आला तरी या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत असं ते समजून राहतात आणि प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहतात. आता पाहणं ही साधना आहे आणि भगवंत सर्वत्र आहेच असा निश्चय होणे याला सिद्धता असं म्हणतात. ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे साधलेली असते. समर्थ रामदास स्वामी सुद्धा या भगवंताचं भजन करण्यासाठी एक ओवी आपल्या समोर ठेवतात: भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, याचे नाव भजन. भजनाची एक छान व्याख्या इथं समर्थांनी सांगितलेली आहे. नुसतं टाळ हातामध्ये घेऊन, चिपळ्या हातामध्ये घेऊन, पेटी तबल्याची साथ घेऊन भजनाचे कार्यक्रम करणं ह्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं भजन या सगळ्या संतांनी केलेलं आहे. आणि ते कसं आहे तर जो कोणीही जरी संपर्कात आला तरी त्याच्यामध्ये असणारा भगवंत ओळखायचा, त्याचं अंतःकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या परीने त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा. आता भगवंत म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की चैतन्य घन असणारं असं जे माझं आत्मस्वरूप आहे, ज्ञानघन असं जे माझं स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या साह्याने किंवा त्याद्वारा मी सर्व जीवांमध्ये समत्वाने व्यापून आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पण एक ओवी आपल्या समोर आहे: सर्वत्र सदा सम. या चैतन्य घन असणाऱ्या, आत्मप्रकाश घन असणाऱ्या या श्रीकृष्णाचं स्वरूप कसं आहे तर सर्वत्र सदा समत्वाने तो व्यापून आहे. आणि दुसरं की जीवाला ज्या 3 अवस्थांचा सतत अनुभव आहे: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांचा तुम्हाला आम्हाला सातत्याने अनुभव आहे. आता गणपतीची उपासना करत असताना, अथर्वशीर्ष म्हणत असताना त्याला सारखं ऐकवलं जातं की त्वम अवस्था त्रयातीतः, की या 3 अवस्थांच्या पलीकडचा तू आहे. पण हे गणपतीला ऐकवण्यापेक्षा मी पण गणपतीचा जर उपासक असेल तर मी सुद्धा या 3 अवस्थांच्या पलीकडे असणारा आहे असा विचार जो आहे तो सतत माझ्या ठिकाणी मला करता आला पाहिजे. इथं म्हटलेलं आहे की हे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही ठिकाणी चैतन्य नावाचं तत्व तुमच्या आमच्या सोबत असतंच की नाही. आम्हाला जागृतीतले जे अनुभव येतात ते सगळे चैतन्याच्या सत्तेवरच येतात. आम्हाला स्वप्नाचे जे अनुभव येतात तेही सगळे चैतन्याच्या सत्तेवरच येतात आणि गाढ झोपेचा अनुभव जो आहे तोही चैतन्याच्या सत्तेवरच येतो. म्हणजे चैतन्य जे आहे ते तिन्ही अवस्थांमध्ये माझ्या सोबत असतं. या तिन्ही अवस्था एकमेकींमध्ये नसतात, पण चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते मात्र अन्वयाने या तिन्ही अवस्थांमध्ये व्यापून राहिलेलं असतं. आणि असं तिन्ही अवस्थांमध्ये असणारं असं जे तत्व आहे
ते माझं स्वरूप आहे. आता या अभेदाकडे जाण्यासाठी अनेक जण अनेक पद्धतीने काय करत राहतात तर विचार करत राहतात. काही जण विचार करू शकतात की आत्मप्रकाश मी आहे. आता आपल्याला शास्त्राद्वारे समजून सांगितलं जातं की ज्ञानघन असणारा जो आत्मा आहे, ज्ञान हाच त्याचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये हे संपूर्ण जग जे आहे ते प्रकाशित होत चाललेलं आहे. मग प्रकाशित होणाऱ्या पदार्थांकडे उपयुक्ततेपेक्षा जास्ती न रमणं आणि न रमणं करून जो आत्मप्रकाशाकडे सतत स्वतःचं चित्त वेधून ठेवतो, तो कधीतरी त्या आत्मप्रकाशाची ओळख करून घेतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातो. तो आत्मप्रकाश मी आहे. या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो काही साधक करतात आणि अभेद बुद्धीचा हा अभ्यास करता करता सगळे भेद मावळून जाऊन अभेदाचं ते काय करतात तर आपल्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. काही साधक जे आहे ते आत्मा आणि अनात्मा यांचा व्यवस्थित विचार करतात. त्यांचा व्यवस्थित विचार केल्यानंतर नित्य काय आहे, अनित्य काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, या पद्धतीने स्वतःची सारखी काय करत राहतात तर समजूत घालत राहतात, विचार करत राहतात आणि अनात्म पदार्थ हे अनित्य असल्यामुळे, असार असल्यामुळे, अशाश्वत असल्यामुळे नित्य सुख मला कधीही देऊ शकत नाही असं पूर्णपणे आतमध्ये पटल्यावर अनात्म गोष्टींना चित्तातून हळूहळू बाजूला करून आत्म नावाचं जे तत्व आहे, आत्मा नावाचं जे तत्व आहे त्याचा शोध घेण्याचा मनापासून प्रयत्न करतात आणि आपली अंतःकरण वृत्ती पदार्थाकार न होऊ देता, कारण पदार्थ जे सगळे आहेत ते कसे आहेत तर अनात्म आहेत, म्हणून आपली अंतःकरण वृत्ती नामरूपा बाहेरच्या पदार्थांच्या नामरूपाकार न होऊ देता जे निर्गुण निराकार असणाऱ्या आत्म्याशी सतत अनुसंधान ठेवतात, म्हणजेच आत्माकार वृत्ती करून ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते हळूहळू आत्मरूप होतात. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात दिवसातून एकदा तरी आत्मवारी करावी. आता पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला जायचं असेल तर आपल्या समोर त्या वेगळ्या वेगळ्या वारी ठेवलेल्या आहेत. एक आषाढीची वारी आहे, माघ वारी आहे, कार्तिक वारी आहे. पण आतमध्ये असणारा जो पांडुरंग रूप आत्मा आहे त्याची वारी करताना इकडून तिकडे जाण्याचा काहीही प्रवासाची दगदग सुद्धा करावी लागणार नाही, तर फक्त वैचारिक प्रवास करून आपल्याला ही आत्मवारी जी आहे ती छानपणे आतमध्ये साधता येऊ शकते. आणि म्हणून काही साधक जे आहे ते नित्य सोहम साधना करून आत्मवारी करून त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. जो वाच्यार्थाने श्रीकृष्ण आहे तो लक्षार्थाने ब्रह्म आहे असं कायमचं लक्षात ठेवायचं. मग जे दैवत आपण उपासनेसाठी निवडलेलं आहे ते ब्रह्मरूप आहे असा विचार आतमध्ये ठसवून त्याच्या नामात राहून नामाकर जर अंतःकरण वृत्ती करता आली तरी ती सुद्धा आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवू शकते. तत्व जरी एकच असलं तरी सुद्धा संप्रदाय जे आहेत ते भिन्न भिन्न आहेत आणि आपापल्या संप्रदायाप्रमाणे काही उपासना, काही दैवत आपल्या समोर मांडून ठेवलेले असतात. ज्यांनी जो संप्रदाय स्वीकारलेला आहे त्या संप्रदायाप्रमाणे आपली उपासना आणि विचारसरणी ठेवण्याचा प्रयत्न करता करता आपल्याला तिथपर्यंत जाऊन नक्की पोहोचता येतं असं आश्वासन जे आहे ते भगवंत या ठिकाणी देतात. म्हणून दैवी गुणसंपदेचे जे लोक आहेत ज्यांनी तो अधिकार कमावलेला आहे ते गुण अंगीकारलेले आहेत. एक खूप मोठं छान एक समर्थांचं वचन आहे. समर्थ म्हणतात अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येते. आता दैवी गुण संपदा जी आहे ती जन्मतःच माझ्या सोबत कदाचित आलेली नसेल, पण म्हणजे ती मला मिळवताच येणार नाही असं आहे का? ज्याला असं वाटतं की मला माझ्या स्वभावामध्ये यत्किंचितही बदल घडवून आणता येत नाही त्याला समर्थ रामदास स्वामी पशु असं म्हणतात. आणि ज्याला स्वभावामध्ये बदल घडवून आणता येतो तो मानव आहे. जो मननशील आहे तो मानव आहे. चांगलं काय वाईट काय व्यावहारिक सत्तेमध्ये ठरवून वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर करून चांगल्या गोष्टी स्वतःच्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. आणि ह्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत तर समर्थांची जी चौपदी आहे ती एकदा वाचून काढावी आपण. मग सुरुवातच त्यांनी कोमल वाचेपासून केलेली आहे की वाचा कशी पाहिजे तर कोमल पाहिजे.
कारण या वाचेमुळेच काय होऊन जातं तर संबंध बिघडतात. वाचेमुळे आपण व्यवहार करतो, पण ही वाचा जर आपण व्यवस्थित उपयोगात आणली नाही तर ह्याच वाणीमुळे तुमचे आमचे संबंध सुद्धा व्यावहारिक जीवनातले सुद्धा पूर्णपणे बिघडून जातात. मग आता ही वाणी आम्हाला भगवंतांनी शिव्या शाप देण्यासाठी दिलेली आहे का त्याचं नाम घेण्यासाठी दिलेली आहे? आता मंदाताईंचे सध्या आपण प्रवचन ऐकतोय, त्यामध्ये नामाचे दोष सांगितलेले आहेत, आणि जर ते दोष आतमध्ये असताना आपण नाम घेतलं तर ते नाम घेता घेता जे फळ प्राप्त करायचं आहे, म्हणजे नामीशी ऐक्य साधायचं आहे, ते फळ आपल्याला कधीही मिळू शकत नाही जोपर्यंत आपण दोषांचा त्याग करत नाही. आणि त्यामधला एक दोष सांगितलेला आहे की वाणी जी आहे ती कशी पाहिजे तर जशी भगवंताला आवडेल, कोमळ वाचा दे रे राम, सगळ्यांशी व्यवस्थित बोलणारी, चालणारी, संबंध टिकवणारी, आणि एवढं सगळं करून सुद्धा अखंड नामामध्ये रंगलेली, कोणाचंही निंदा द्वेष न करणारी जी वाणी आहे ती तुम्हाला आम्हाला नामीचं दर्शन नक्की घडवून देईल. पण इकडं नामही चालू आहे आणि इकडे शिव्याशाप सुद्धा तोंडातून तसेच चाललेले असतील तर समजायला हरकत नाही की कुठंतरी काहीतरी आपल्या साधनेमध्ये नक्की बिघाड झालेला आहे, आणि तो बिघाड दुरुस्त केल्याशिवाय साधना करून सुद्धा साध्यापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही, जोपर्यंत आपण दुरुस्त होऊ शकत नाही तोपर्यंत. त्यानंतर 16 ते 19 यामध्ये भगवंतांनी परत आपल्या काही विभूती सांगितलेल्या आहेत. हे विभूती सांगण्याचं कारण काय आहे आपण 7व्या अध्यायापासून पाहतो आहोत की एक एक विभूती भगवंत हळूहळू सांगायला सुरुवात करतात. पुढचा जो 10वा अध्याय आहे त्यामध्ये तर त्यांनी भरपूर विभूती सांगितलेल्या आहेत की या विभूतींच्या द्वारे भगवंत प्रगट झालेला आहे. अप्रगट असणारा भगवंत काही विशिष्ट ठिकाणी जणू काही प्रगट झालेला आहे, आणि त्या प्रगट झालेल्या भगवंताची उपासना करता करता त्याच्या पलीकडे असणारं जे कधीही नामरूपात येऊ शकत नाही असं जे भगवंताचं मूळ स्वरूप आहे तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला काय करता येतं तर पोहोचता येतं. आता 16 ते 19व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मरूप मी जो आहे, म्हणजे श्रीकृष्ण आपल्याशी बोलत आहे की ब्रह्मरूप जो मी आहे तो या संपूर्ण सृष्टीचं कारण आहे. या संपूर्ण सृष्टीची स्थिती सुद्धा कोण करतो आहे, सांभाळतो आहे तर तोच करतो आहे, आणि संपूर्ण सृष्टीचा लय ज्या वेळेला होतो त्याही वेळेला तो लय ब्रह्मरूपच असतो, म्हणजे सर्व सृष्टी त्या ब्रह्मामध्येच लीन होऊन राहते. त्यानंतर या सृष्टीमध्ये जेवढे जीव वेगळं वेगळं असं काही कार्य करत राहतात, काही यज्ञ करत राहतात, ते सगळे जे काही कार्य करतात त्यामध्ये सुद्धा ब्रह्मरूप मी जो आहे तो पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे. मग त्यामध्ये कुठले कुठले कर्म सांगितलेले आहेत तर श्राद्धादी धर्मकर्मे, श्राद्ध करणे, आता सध्या हा पंधरवडा जो आहे तो त्याचाच आहे, तर हे श्राद्ध कर्म जे आहे, धर्म कर्म जे आहे त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे मीच व्यापून आहे. म्हणजे काय आहे तर भगवंत हा चैतन्य घन आहे, ती चैतन्याची सत्ता आमच्या इंद्रियांना आहे, म्हणून आमचे इंद्रिय ही धर्म कार्य करत आहेत. म्हणजे आमच्याकडून ज्या काही क्रिया घडतात त्या क्रिया कोणाच्या सत्तेवर घडतात तर भगवंताच्या सत्तेवर घडतात, आणि म्हणून त्यामध्ये भगवंतच व्यापून आहे हे पटवून घ्यायला अजिबात हरकत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. इथं पाहिजे शब्दाची थोडीशी फोड करायची. पाहिजे की भगवंताचं अधिष्ठान आहेच आहे, चैतन्य रूपाने तो सर्वत्र सदा समत्वानी व्यापून भरलेलाच आहे, फक्त तो आहे असं आम्ही पाहायला शिकावं. तो आहे असं पाहायला शिकणे याला साधना असं म्हणतात. तो सर्वत्र आहे हे शास्त्राचं सांगणं, तो सर्वत्र आहे असं पाहायला शिकणे याला साधना म्हणायचं, आणि तो सर्वत्र नेटवर्कचा मध्ये अडथळा निर्माण झाला की दरवेळेलाच असं होतं, तेव्हा पुढच्या वेळेपासून आपण 50 ते 55 मिनिटापर्यंतच प्रवचन घेत जाऊ. आताही मी या ठिकाणी थांबते की धर्मकर्म जे आहेत हा विषय आपला चाललेला होता ते त्या भगवंताच्या सत्तेवरच होतात आपल्याकडनं, म्हणजे चैतन्याच्या सत्तेवरच धर्मकृत्य आपल्याकडनं सगळी काही चाललेली असतात.
त्यामुळे त्या सगळ्या कृत्यामध्ये सुद्धा भगवंतच व्यापून आहे असं बघण्याची साधना आम्ही करायला शिकलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.